एक डिवॉटरिंगचा पण मुद्दा आहे. हा. सो डिवॉटरिंग प्रिपरेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पाहू तर हिंदमाता एरिया जे आहे तिथे खूप पाणी साचायचं. सो त्यांनी काय केलं की एक ग्राउंडच्या खाली एक टँक सारखं सिस्टम डेव्हलप केली. तिथे जे साचलेलं पाणी आहे ते तिथे जायचं. सो अच्छा. आता सध्या तिथे म्हणजे शासनाकडनं तर फुल प्रयत्न असतात की असे प्रॉब्लेम्स नाही यावे. सो दॅट इज वन ऑफ द म्हणजे ते पाणी तिकडे त्या टँक्स मध्ये जातं. Yes. अशी सिस्टम केली Yes. आणि मग परत ते उपसून काढतात. येस असं म्हणजे Yes. जास्त जमा झालं की ते उपसून काढतात. येस. पण तरी पण अजूनही भरतच आहे ना, म्हणजे तसं म्हणजे ही सिस्टम लागू केल्यानंतर पण भरतंय ना अजूनही. ते तर त्याच्यावर डिपेंड परत ते- करतं की किती पाणी आहे ते. आता फॉर एक्झाम्पल यावेळी एल निनो आहे म्हणून हा. पावसाचं प्रमाण कमी असेल असं म्हणताय. हम्म, पण यू नेव्हर नो, टोरेन्शियल रेनफॉल्स कधीही येऊ शकतात. हा, हा. सो ते त्याच्यावरती डिपेंड. फ्लड प्रोन एरिया बद्दलचं तर त्याच्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांग. ओके. सो फ्लड प्रोन एरियासाठी जे आहे ते BMC आणि इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स ते ऑलरेडी मॅपिंग करतात की कुठल्या एरियामध्ये फ्लड होण्याची शक्यता आहे. सो जर मी रिसेंट माझं एक एक्झाम्पल घेतलं लास्ट इयरचंच, तर आमच्या इथे आमचं ऑफिस दादरला आहे. तर इथे पाणी साचलं होतं अराउंड 9-10 o'clock इथे पाणी साचलं होतं आणि तेव्हा जस्ट ऑफिसमध्ये येत होते लोक. सो आम्हाला जाणून घ्यायचं होतं की पाण्याचं स्तर अजून वाढणार आहे की नाही. तर आम्ही 1916 लाच कॉल केला. ओके, तुम्हीच सुरू केलेल्या 1916 ला. आणि त्यांना विचारलं की आता सध्या काय प्रिडिक्शन आहे. तर त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं की आधी ऑरेंज अलर्ट होता, आता रेड अलर्ट झाला आहे. सो तुम्ही वेकेट करू शकता ऑफिस. सो असं ह्याच्यासाठी पण आम्ही 1916 वापरतो. सो तेव्हा काय झालं, आम्ही इथून निघालो. बाय द टाइम वी रीच दादर स्टेशन वॉटर वॉज नी लेवल. पण तिथून आय स्टे इन द ईस्टर्न सबब्स. तो तिथे गेल्यावरती घरी गेलो आम्ही आणि त्या स्टेशन मुलुंड स्टेशनवर पोहोचल्यावरती देयर वॉज नो वॉटर ऍट ऑल. सो दॅट वॉज बिकॉज की आम्ही एक वॉर्ड लेवलचा रिपोर्टही काढला होता त्याच वर्षी. सो वी गॉट टू नो की तिथे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा नवीन प्रोजेक्ट झाला होता आणि ते ऍज अ सिटीजन आय कॅन रिअल टाइम सी की अच्छा माझ्या एरियामध्ये तो प्रोजेक्ट झाला म्हणून इथे पाणी नाही साचलंय. ओके, साचलं नाहीये. पण दादरमध्ये ते प्रॉब्लेम होतं. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स दॅट यु नो ऍज अ सिटीजन आय वॉज ऑल्सो हॅपी टू सी की माझ्या एरियामध्ये काम झालंय म्हणून आय एम एबल टू ऍटलिस्ट बरोबर. असं स्वतःच जे 1916 सारखं सुरू केलेलं आहे प्रजासंस्थेने आणि तिथेच तुला वापरायला मिळालं, हे खूप म्हणजे छान वाटलं असेल तुला पण. राईट. सो आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे म्हणजे ह्या संदर्भामधली की काय वाटतंय, सगळीकडे पाणी साचण्याची शक्यता असं जर आपण म्हटलं तर डेटा बेसिसवरती आपण काय सांगू शकतो आता? शक्यता तर आता सध्या आम्ही सांगू नाही शकत बिकॉज वी डोंट हॅव डेटा लाईक मॅप फॉर इट. बट आम्ही कंप्लेंटचा डेटा घेतो. सो ओव्हर लास्ट 10 years ड्रेनेज रिलेटेड 2 लाखाच्या वरती कंप्लेंट्स होते. अच्छा. आणि रोड्स रिलेटेड 2,80,000 रिलेटेड अराउंड कंप्लेंट्स होते. सो दॅट वॉज इन्क्लुडिंग मॅपिंग, मॅनहोल्स, ट्री प्रूनिंग, पॉट होल्स एक्सेट्रा. सो हे सगळे कंप्लेंट्स फक्त आम्ही सांगू शकतो की एवढे कंप्लेंट्स होते. ऑन अन ॲव्हरेज अराउंड 25,000 to 28,000 कंप्लेंट्स इयरली असे येतात मुंबईमध्ये रिलेटेड टू ड्रेनेज अँड रोड्स. आणि मग त्याच्यावरती काम झालंय की नाही ते पण डेटा तुमच्याकडे असतो का? हो, त्याच्यावरती आमचा डेटा असतो की किती कंप्लेंट्स ऑलरेडी फुलफिल केलेल्या आहेत BMCने. सो कंप्लेंट क्लोज म्हणजे त्याचं सोल्युशन त्यांनी काढलंय. मग आतापर्यंतच्या समजा गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचं पर्सेंटेज काय होतं की कम्प्लिशनचं? सो कंप्लेंट क्लोजिंगचा जो डेटा आहे तो आम्ही आमच्या सिविक व्हाईट पेपरमध्ये कॅप्चर करतो. सो लास्ट 2021 मध्ये जर पाहिलं तर 93% ऑफ द कंप्लेंट्स वर क्लोज्ड. अरे वा. आणि 2024 मध्ये जो आमचा होता व्हाईट पेपर त्याच्यात 87% कंप्लेंट्स वर क्लोज. सो 87%. सो बऱ्यापैकी BMC चांगलं काम करतं कंप्लेंट आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल मध्ये. अँड दॅट्स वाय इट्स वन ऑफ द एक्झाम्पल्स फॉर अदर सिटीज. कारण की इथे एक ट्रस्ट बिल्डिंग पण आहे. जसं की रिसेंटली वन ऑफ माय कलिग्स कॉल्ड 1916 अगेन. कारण की एक मॅनहोल ओपन होता. ते पण लास्ट इयरचंच गोष्ट आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सर तिथे थांबाल का 15 मिनिटं, आमची टीम येईल तिथे. सो दॅट इज ट्रस्ट बिल्डिंग राईट. की सिटीजन्सना पण वाटतं की माझी नगरपालिका माझ्यासाठी काम करत आहे. सो ते आले आणि मग नेक्स्ट डे सुद्धा त्यांना कॉल आलं की सर तुम्ही पाहिलं का मॅनहोल बंद आहे का, आहे की नाही.
सो BMC इज व्हेरी प्रॉम्प्ट. पण त्यांना माहिती होतं का की हे प्रजाच्या कोणीतरी नाही, हे नाही, केलेलं आहे? नाही, नाही तर फक्त प्रजासाठी अशी प्रॉम्प्ट ऍक्शन. तसं नाही. ओके. सो बेसिकली म्हणजे सामान्य नागरिकाने सुद्धा कुठे संपर्क करायचा आहे तर तो 1916 ला. हो हो. राईट. आम्हाला पण बघायला लागतं राईट की आम्ही जी सिस्टम चालू करून दिली ती व्यवस्थित चालते. राईट राईट. पण मग हा 1916 चा परत मला त्याच मुद्द्याकडे यायचे की आपण जो सोशल अवेअरनेस म्हणतो त्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे एका एरियामध्ये मोठे बोर्ड्स वरती प्री मान्सून तयारीमध्ये अशा प्रकारचे होर्डिंग्स वगैरे आपण जिकडे आपण सगळ्या राजकीय नेत्यांचे वगैरे हे बघतो वाढदिवसाचे वगैरे, त्याच्याऐवजी तिकडे किंवा तुम्ही ते पण लावा पण त्याच्यापेक्षा तुमच्या फोटोच्या एवढाच मोठा 1916 लिहून ठेवा ना. आणि असे सगळेच जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत त्याचा सोशल अवेअरनेस खूप जास्त प्रमाणात वाढायला पाहिजे ना.